अरविंद गंगाधर सोडे. शिक्षण कांबळे दीदी कांबळे नंदिनी. हा कोणता कार्यक्रम चाललेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची आम्ही स्थापना केली. जवळपास आज 4 दिवस वर्षवास निमित्त अष्टमीला हा ग्रंथ लावतात. तर काही निमित्तानं आम्ही अष्टमीला हा ग्रंथ लावलेला नाही. नंतर आम्ही आता 4 दिवसाला हा ग्रंथ लावलेला. ग्रंथ लावण्यामागचा उद्देश काय? ग्रंथ लावण्याचा उद्देश म्हणजे हे आमचे जे काळाडी आई वडील भाऊ बांधव आणि जे मुलं आहेत त्यांना हा ग्रंथामध्ये जी माहिती आहे ती समजून सांगण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. अजून याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त जे छोटे छोटे जे मुलं आहेत त्या मुलांना बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना ही येत नाही. त्या मुलांना आम्ही बुद्धवंदना धम्मवंदना ज्यावेळेस आम्ही ग्रंथ लावायचा ग्रंथ सुरुवात करतो त्याच्या अगोदर आम्ही त्यांना वंदना त्रिवार वंदना हे पूर्ण पहिले घेऊन नंतर आम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची सुरुवात करतो. आपण किती दिवसापासून ग्रंथ वाचन करतो? मी अगोदर 1 वर्ष वाचलेला आहे आणि या वर्षी म्हणजे हे वर्ष दुसरं आहे माझं वाचन. तुम्ही? मी पण अगोदर वाचलेला 1 वर्ष आणि हे दुसरं वर्ष चालू. ग्रंथ वाचल्यानंतर काही चेंजेस वगैरे होतात का? ग्रंथ वाचल्यानंतर जे बुद्धाचे तत्व आहेत त्या म्हणजे गौतम बुद्धाने सांगितलेले पालन करण्याचे ते सर्व काही माहिती मिळते. त्यांचे एखादे तत्व वगैरे सांगू शकता? तुम्ही सांगू शकता? अहिंसा आणि सत्य, प्रेम, प्रज्ञा, प्रत्येकावर प्रेम करणे, द्वेष न करणे, एकमेकाचे विचार एकमेकांना सांगणे आणि कोणतेही द्वेष मनात न बाळगता सगळ्यांनी प्रेम भावाने वागणे. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.